मुंबई हायकोर्टाच्या उद्याचा बंद मागे घेण्याचं शरद पवारांचं आवाहन. बदलापूर अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीनं पुकारलेला होता बंद. उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याची उद्धव ठाकरेंची घोषणा. मात्र सकाळी 11 वाजता शिवसेना भवनासमोर काळी पट्टी लावून आंदोलन करणार असल्याची दिली माहिती. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नागपूर काँग्रेसचे नेते उद्या करणार मूक आंदोलन. संविधान चौकामध्ये तोंडाला काळी पट्टी लावून सकाळी 11 वाजता करणार आंदोलन. कोर्टाचा आदर ठेवत उद्या बंदबाबत ठरवू. मात्र उद्या दुपारी 11 ते 12 दरम्यान काळी पट्टी लावून आंदोलन करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती माहिती. बंद बेकायदेशीर आहे, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मात्र विरोधी पक्षाचा बंदचा आग्रह आहे, यात सर्वसामान्य भरडला जातोय. सरकार कोर्टाच्या आदेशांचं पालन करेल, शिंदेंचं वक्तव्य. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. कुणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. महाविकास आघाडीच्या बंदवरून मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश. न्यायालयानं लोकभावनेचा आदर न करता निर्णय दिलाय. बंद आमच्या खासगी कामासाठी नव्हता. संजय राऊतांची न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस. महाविकास आघाडीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची नोटीस. बदलापूर घटनेसंबंधित शाळेमध्ये एसआयटी प्रमुख आरती सिंग यांच्याकडून महिला शिक्षकांची चौकशी. आधी भिवंडी क्राईम ब्रांचकडूनही या महिला शिक्षकांची चौकशी. बदलापूरमधील दुसऱ्या पीडित विद्यार्थिनीचा एसआयटीनं नोंदवला जबाब. शाळेवरही पॉस्को कायद्याअंतर्गत एसआयटीनं पुन्हा नोंदवला. बदलापूरमधील शाळेतील तोडफोडीनंतर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू. शाळेमध्ये तोडफोड झाली तेव्हा शाळेमध्ये सीसीटीव्ही नसल्याचं समोर. महिला अत्याचाराच्या घटनांमुळे राज ठाकरे आक्रमक. माझ्या हातामध्ये एकदा सत्ता द्या, आरोपींना कायद्याचा धाक काय असतो हे दाखवून देतो. राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. राज ठाकरे आज वर्धा दौऱ्यावर. पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची आढावा बैठक. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धेतील स्थानिक स्वयंसेवक विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या भेटीला 20 मिनिटांच्या भेटीमध्ये वर्ध्यातील राजकीय परिस्थितीवर केली चर्चा. मनसे नेते अमित ठाकरे सेवाग्राम आश्रमात. बापू कुटीमधील ऐतिहासिक वास्तूचं घेतलं दर्शन. महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाविषयीही जाणून घेतली माहिती. आदित्य ठाकरे 25 आणि 26 ऑगस्ट रोजी 2 दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. कन्नडमध्ये घेणार शिवसंकल्प मेळावा. अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी अजित पवार गटाची खेळी. अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत 6 ते 7 जागांवर मुस्लिम उमेदवार देणार. नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकींना उमेदवारी देण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती चर्चा नको. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर काँग्रेस नेत्यांची भूमिका. आधी विधानसभेच्या निवडणुकांना एकत्रित सामोरे जाऊ, काँग्रेस नेत्यांची व्यक्त केली. आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कुणालाही रस नाही. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. विधानसभेच्या 200 ते 215 जागा लढवणार. यवतमाळच्या वणीमधून राज उंबरकर यांना उमेदवारी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घोषणा. नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचा काँग्रेस नेत्यांना घेराव. मराठा आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. नाशिकमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे बॅनर. आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले अशा आशयाचे बॅनर्स. काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅनर दाखवत घोषणाबाजी.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी घेतली समरजित घाटगेंची भेट। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्त आमदार कसे निवडून येतील याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांचं वक्तव्य। समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। 3 तारखेला पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये पक्ष प्रवेशाची शक्यता। वसमत विधानसभेमध्ये गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत होण्याची शक्यता। महाविकास आघाडीकडून शरद पवारांचे निकटवर्तीय जयप्रकाश दांडेगावकरांच्या उमेदवारीचे संकेत, तर महायुतीकडून राजेश नवघरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा। अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये 27,000 दुबार नावं असल्याची तक्रार। यात 85% मुस्लिम समाजाची नावं दुबार असल्याचा भाजप कार्यकर्त्याचा दावा। राज्यातील एकही गद्दार निवडून येणार नाही। गुजरातचे 2 व्यापारी राज्यामध्ये चालणार नाहीत। गुजरातच्या व्यापाऱ्यांनी आमच्यावरती राज्य केलं तर मराठी माणसाचं कठीण आहे। संजय राऊतांची मोदी आणि शहांवर टीका। उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदासाठी गयावया करायला लागलेत। शरद पवार कंटाळले असतील। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत, बावनकुळेंचं वक्तव्य। मराठा बांधवांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन। मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करा। मराठा बांधवांची मागणी। सर्व राजकीय पक्षांची पुन्हा एकदा बैठक लावणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर बोला, नाना पटोले यांचं सरकारला आवाहन। आम्ही सकारात्मक आहोत, मात्र या सरकारला जाती जातीमध्ये धर्मात वाद वाढवायचे आहेत, पटोलेंचा आरोप। महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचे संकेत। नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर केली घोषणाबाजी। नाना पटोलेंची कार्यकर्त्यांना तंबी। राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका 1 ऑक्टोबरपर्यंत तहकूब। ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केली आहे याचिका। अकोल्यामध्ये प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद पाटील यांची पक्षातून हकालपट्टी। प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असलेल्या पिता पुत्रानं नोकरीचा आमिष देऊन लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप। रत्नागिरीमधील क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांना बजावलेली दंडाची नोटीस रद्द। अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाचा महसूल विभागानं ठेवला होता ठपका। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र। महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेल्या शक्ती कायदा विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्याची पत्रात केली विनंती। उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। प्रवास न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटासाठी कंडक्टर्सवर दबाव। अमृत योजनेमधून एसटीला 2046 कोटींचा निधी, तर महिला सन्मान योजनेमधून एसटीला 2249 कोटींचा निधी प्राप्त। दोन्ही योजनांची 4159 कोटींची रक्कम एसटीला वितरित। 3 सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी करणार आंदोलन। राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी करणार आंदोलन। एसटी कर्मचारी कृती समितीचा सरकारला इशारा। महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसला नेपाळमध्ये अपघात। 40 भाविकांची बस नदीत कोसळली। 27 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रातले एकूण 110 भाविक तीर्थयात्रेला गेल्याची माहिती। नेपाळ बस दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची एकनाथ खडसेंनी घेतली भेट। नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश। पुणे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात। दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारला कंटेनरची धडक। अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू। दौंडच्या वाखरी गावातली घटना।
दापोली दाभोळ मार्गावरती एसटी आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. मागील काही दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाची पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी. 3 दिवस पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट. भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. वनोजा, शेलू बाजार परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा फायदा होणार. भिवंडीत आश्रम शाळेमध्ये चिमुकलीला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार. 3 वर्षाच्या चिमुरडीच्या पोट, पाठ, कानावर जखमा. आश्रम शाळेचे संचालक दत्ता गायसमुद्रेंना अटक. पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर. 10 तासांचा रेल्वे प्रवास करून पंतप्रधान कीव्हमध्ये. भारत आणि युक्रेनमध्ये 4 MOUवर स्वाक्षरी. मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत, अन्न आणि शेती, वैद्यकीय आणि औषध आणि सांस्कृतिक आदान प्रदानाबाबतचे MOU. कीव्हमधील शहीद शास्त्रज्ञ प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुलांचा गौरव. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची देखील उपस्थिती. इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनॉन सीमेवरती लष्करी हालचाली वाढल्या. हिजबुल्लाहकडून इस्रायली शहर मेतुलावरती बॉम्बस्फोट. इमारतींवरही हल्ले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.